नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मुगाच्या डाळीचं पातळ वरण. मुगाची डाळ मी 1 वाटी घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला मग बनवायला सुरुवात करूया. मुगाची डाळ आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. मुगाच्या डाळीला चांगलं चोळून घेऊया. चोळून घेण्याने पावडर होतो. आपली मुगाची डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून झाली आहे. कुकरमध्ये टाकूया. डाळ शिजायला जेवढं पाणी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. डाळीमध्ये पाणी टाकून झालं आहे. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. कुकरचे 4 शिट्ट्या करून घेऊया. एवढे हिरवी मिरची घेतली आहे. मिरची जास्ती तिखट नाही म्हणून मी जास्ती मिरच्या घेतल्या आहे. आपण कमी पण घेऊ शकता, मिरची जास्त पण घेऊ शकता. बाउलमध्ये टाकूया. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. हिरवी मिरची 2 वेळा स्वच्छ धुवून झालं आहे. 1 टमाटा धुवून घेऊया. शेवग्याचा पाला आपण डाळीमध्ये टाकूया. आताच मी झाडचं तोडले आहे शेवग्याचा पाला. आमच्या अंगणामध्ये शेवग्याचं झाड आहे. एकदम फ्रेश फ्रेश पाला आहे बघा. शेवग्याचा पाला आपण तोडून घेऊया. शेवग्याचा पाला फार पौष्टिक असतो, फार गुणकारिक असतो. गावाकडे ताजा ताजा शेवग्याचा पाला भेटतो. आपला शेवग्याचा पाला तोडून झाला आहे. शेवग्याच्या पाल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. शेवग्याचा पाला 2 वेळा स्वच्छ धुवून झाला आहे. शेवग्याच्या पाल्याला आपण बारीक कट करून घेऊया. शेवग्याचा पाला कट करून झाला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला टमाटा बारीक कट करून घेऊया. टमाट्यातले बिया चांगले नसतात, काढून टाकूया. टमाट्यामधले बिया काढून झाले आहे. आपला टमाटा बारीक कट करून झाला आहे. 1 कांदा कट करूया. दोन्ही साईडचं बोड काढून टाकूया. कांद्याचा शिलटा काढून टाकूया. कांद्याचं बोड चांगला नसते, काढून टाकूया आपण. त्याला बारीक कट करून घेऊया. आपला 1 कांदा कट करून झाला आहे. लसणाचा गड्डा 1 सोलून घेऊया. सर्व लसण आपण या पद्धतीनं सोलून घेऊया. लसणाचा 1 गड्डा सोलून झाला आहे. मिक्सरचं भांडं घेऊया. लिहून घेतलेले मिरच्याचे देठं काढून घेऊया. पूर्ण मिरच्याचे देठं काढून झाले आहे. लसण 1 गड्डा सोलून घेतलेलं टाकूया. मीठ अर्धा चम्मच टाकूया. हिरव्या मिरच्या आपण मिक्सरला वाटून घेऊया. हिरव्या मिरच्या आपले वाटून झाले आहे. कुकरचे 4 शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूया. कुकरची हवा जाईपर्यंत आपण 2 मिनिटं साईडला ठेवूया. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. आपण मुगाच्या डाळीला पातेल्यात पण फोडणी देऊ शकता, कढईमध्ये पण फोडणी देऊ शकता. आपण पॅनमध्ये फोडणी करूया. पॅन गरम होऊ देऊया. पॅन गरम झाला आहे. 1 चम्मच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चम्मच टाकूया. जिरा 1 चम्मच टाकूया. जिऱ्या राईला आपण फिरवूया. कसे कडकड करत आहेत आपले जिरे राई. जिरे राई चांगलं तळल्यावरच आपली डाळ एकदम चविष्ट बनते. गॅस सुरू करूया. जिरे राई कळले आहेत. 1 कांदा बारीक कट केलेलं टाकूया. कांद्याला व्यवस्थित फिरवूया. कांदा चांगला फ्राय होऊ देऊया. गॅस फास्ट करूया. कांदा लालसर होईपर्यंत आपण फ्राय करूया. आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे. कसा लालसर कलर आला आहे आपल्या कांद्याला. 1 टमाटा कट केलेलं टाकूया. टमाट्याला व्यवस्थित फिरून घेऊया. टमाटा चांगला शिजू देऊया. टमाटा आपला नरम झाला आहे. आपला टमाटा शिजला आहे. हळद पावडर 1 चम्मच टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. हिरव्या मिरच्या लसण टाकून वाटलेलं फोडणीमध्ये टाकूया. हिरव्या मिरच्याच्या ठेचाला फिरून घेऊया. हिरव्या मिरच्या आपण कापून पण टाकू शकता मुगाच्या पातळ वरणामध्ये. आपल्या कुकरचा हवा गेला का बघूया.
आपल्या कुकरचा हवा गेला आहे. ढक्कन काढूया. आपली डाळ शिजली का बघूया. छान शिजली आहे आपली डाळ. मुगाचं पातळ वरण बनवण्यासाठी अशीच पाहिजे आपल्याला डाळ. शिजून घेतलेलं डाळ फोडणीमध्ये टाकूया. आपल्याला जेवढं पातळ वरण लागते तेवढं आपण पाणी टाकूया. 1 गिलासनं 1.5 गिलास पाणी टाकत आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. डाळीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व डाळ आपली मिक्स करून झाली आहे. डाळीला एक छान उकळी येऊ देऊया. शेवग्याचा पाला घेऊन बारीक कट केलेला आपण टाकूया. म्हणजे आपली मुगाची डाळ एकदम चविष्ट बनते, पौष्टिक बनते. व्यवस्थित फिरून घेऊया. आपल्या मुगाच्या पातळ वरणाला छान उकळी आली आहे. आपल्या मुगाच्या डाळीचं पातळ वरण बनवून तयार झालं आहे. हे बघा किती छान गाढा गाढा झाली आहे. आता गॅस बंद करूया. त्या मुगाच्या डाळीचा पातळ वरणाचा किती छान स्वाद येत आहे. मुगाच्या डाळीचं पातळ वरण असंच पाहिजे आपल्याला. भातासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. मुगाच्या डाळीचं पातळ वरण या पद्धतीनं बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं मुगाच्या डाळीचं वरण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.